वित्त विभागाचे परिपत्रक आहे दिनांक 18 ऑक्टोबर 2022चे हे परिपत्रक आहे. विषय आपण पाहू शकता. माहे ऑक्टोबर 2022चे माहे नोव्हेंबर 2022मध्ये देय होणारे वेतन किंवा निवृत्ती वेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबत हे आदेश निर्गमित केलेले आहे. साहजिकच जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा या निर्णयाचा लाभ होणार आहे. थोडक्यात आपण परिपत्रक बघणार आहोत. दिवाळी सणाची सुरुवात दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने माहे ऑक्टोबर 2022चे माहे नोव्हेंबर 2022मध्ये देय होणारे जे वेतन आहे ते दिवाळी सणापूर्वी देण्याबाबत हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. थोडक्यात आपण नियमावली बघत आहोत. माहे ऑक्टोबर 2022 या महिन्याच्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान जे आहे ते दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता या दृष्टीने मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 71च्या तरतुदी तसंच महाराष्ट्र कोषागार नियम 1968चा खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहे. थोडक्यात या ज्या अटी आहेत त्याच्या तरतुदी म्हणजे काय की प्रत्येक महिन्याच्या या विशिष्ट तारखेपर्यंत बिलं ट्रेजरीला जमा केली जातात आणि विशिष्ट तारखेला ट्रेजरी जी आहे ती बिलं मंजूर करून तो निधी शिक्षण निरीक्षकांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. म्हणजे थोडक्यात 1 तारखेला वेतन होण्याच्या अनुषंगाने ही प्रोसिजर असते. मात्र हे या ज्या तरतुदी आहेत आता त्या शिथिल केलेल्या आहेत आणि शिथिल करून दिवाळीपूर्वीच वेतन कशाप्रकारे होईल यासाठी आता कार्यवाही करण्याचे आदेश सर्व जे आपले आहार व संवितरण अधिकारी आहेत यांनी कोषागाराला द्यायचे आहेत असे आदेश तिथे केलेले आहेत. आणि हे जे तरतुदी आहेत हे जे आदेश आहेत जिल्हा परिषद असो, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था असू दे, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा हे लागू राहणार आहे. थोडक्यात राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना या तरतुदी लागू होणार आहेत. आणि संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित करण्याबाबत सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. हे परिपत्रक आपण बघत आहोत. इंद्रजित गोरे शासनाचे उपसचिव आहेत यांनी निर्गमित केलेले आहेत. थोडक्यात दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा झालेला आहे. धन्यवाद. 5 दिवसांचा आठवडा रद्द होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीमध्ये हा निर्णय आहे. आपण सविस्तर बातमी बघतोय. सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्च सुधार धोरणानुसार 5 दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता, पण आता हा 5 दिवसांचा आठवडा रद्द होणार आहे. सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि याच्यावरती शिक्कामोर्तब गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या धर्तीवरच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालय सुरू राहणार असून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 6 ऐवजी 5 दिवसांचा कार्यालयीन कामकाजाचा निर्णय घेतला होता. मात्र मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या 5 दिवसाच्या आठवड्याबाबत अडचणी वाढत असल्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केलेली आहे. त्यानुसारच मंत्रिमंडळ पुढची जी बैठक आहे गुरुवारी 20 तारखेला या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आणि जो 5 दिवसाचा आठवडा होता तो आता पुन्हा एकदा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयाला सुट्टी व पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालय सुरू राहतील याचे निर्देश, याचे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत. लवकरच या बाबतीमध्ये निर्णय होतात आपल्यासमोर पुन्हा एकदा एक व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊ. तुर्तास धन्यवाद. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे हे परिपत्रक आपण पाहत आहोत. जे 2023मध्ये जी इयत्ता 10वीची परीक्षा होणार आहे त्या बाबतीमध्ये आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याची जी मुदतवाढ आहे ती आपण बघत आहोत. आपल्या सर्वांना कल्पना असावी की दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची, आवेदनपत्र सादर करण्याची ही मुदत संपत आलेली आहे. त्यानुसार आता मुदतवाढीच्या तारखा या मंडळाने जाहीर केलेल्या आहेत. आपण थोडक्यात परिपत्रकाचा आढावा घेत आहोत. शुल्क प्रकार नियमित शुल्कासह आता पुढील मुदतवाढ असणार आहे ती म्हणजे शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दिनांक 25/11/2022 पर्यंत ही मुदतवाढ शाळांना देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी. त्याचप्रमाणे जे पुनर्परीक्षार्थी आहेत, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले जे खाजगी विद्यार्थी आहेत, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ITI आवेदनपत्र प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा यासुद्धा शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही मुदतवाढ जाहीर केलेली आहे. तसेच माध्यमिक शाळांनी चलन डाउनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाची जी मुदत आहे ती मुदतवाढ असणार आहे मंगळवार दिनांक 29/11/2022 पर्यंत. थोडक्यात 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत नियमित शुल्कासह जी अंतिम डेडलाईन दिलेली होती ती आता
15 दिवसांनी त्याची मुदत वाढवलेली आहे. त्यामुळे साहजिकच शाळांना याचा फायदा होणार आहे. थोडक्यात परिपत्रक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मी स्क्रोल डाऊन करत आहे. तुम्ही स्क्रीनला स्टॉप करून तुम्ही हे परिपत्रक सविस्तरपणे तुम्ही वाचू शकता. राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक मॅडम यांनी हे परिपत्रक दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजे आजच्या दिवशी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. धन्यवाद. पाहत आहोत शासन परिपत्रक दिनांक 20 सप्टेंबर 2022 या रोजीचं जे शिक्षण संचालक महेश पालकरजी यांनी निर्गमित केलेले होते 20 सप्टेंबर 2022 रोजी. थोडक्यात विषयावर बघतोय. राज्यातील उच्च प्राथमिक 6वी ते 8वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत हे परिपत्रक 20 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले होते. आणि याच परिपत्रकाचा संदर्भ घेऊन दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा एकदा शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय श्री देविदास कुलाळ यांनी एक पत्र निर्गमित केलेलं आहे. पत्रासंदर्भात सविस्तर माहिती आपण बघतोय. दिनांक 27 जून 2022च्या शासन निर्णयाद्वारे सन 2019च्या 4थ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने विधान परिषद नियम क्रमांक 93 अन्वये सूचना प्रस्तावित उपस्थित करण्यात आली होती. आणि या सूचनेवरील चर्चेदरम्यान तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते त्यांनी उपस्थित विषयाच्या अनुषंगाने आयुक्त स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता राज्यातील उच्च प्राथमिक 6वी ते 8वीच्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीच्या बैठकीतील इतिवृत्तामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून वार्षिक आर्थिक भाराबाबत माहिती मागवण्याबाबत निश्चित करण्यात आलेले होते. थोडक्यात ही जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीच्या बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून जर पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू केली तर वार्षिक आर्थिक भार किती लागेल, किती खर्च येईल या संदर्भातील आढावा घेण्याबाबतीत माहिती मागवण्याचे निश्चित करण्यात आलेले होते. आणि त्यानुसारच जे प्राथमिक संचालनालय आहे यांनी 20 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून 7 दिवसाच्या आत माहिती मागवलेली होती. मात्र ती माहिती 7 दिवस उलटूनही 11 ऑक्टोबर येऊनसुद्धा ती माहिती मिळालेली नाही आहे. त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त यांनी सक्त नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि या संदर्भातील जे अभिप्राय आहे ते तातडीने शासनास सादर करण्याचे जे आदेश आहेत ते या ठिकाणी 11 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भातील जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण इथं बघणार आहोत. थोडक्यात आपण बघूया. याच परिपत्रकाच्या धर्तीवरती मुंबईमध्ये सुद्धा जे बृहन्मुंबई पालिका जे शिक्षणाधिकारी आहेत किंवा प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे रायगड पालघर शिक्षणाधिकारी आहेत, शिक्षणाधिकारी मुख्याधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व यांना उद्देशून सुद्धा आता मुंबई उपसंचालक श्री संदीप संघवे यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे की पुनश्च एकदा नेमकं जर पदवीधर वेतन श्रेणी लागू केली 6वी ते 8वीच्या शिक्षकांना तर किती आर्थिक खर्च अपेक्षित आहे किंवा किती खर्च येऊ शकतो या संदर्भातील जी माहिती आहे ती तात्काळ उपस्थित करून द्यावी असे एक निर्देश संदीपजी संघवे यांनी 13 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेले आहेत. याच पत्राला अनुषंगाने पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी सुद्धा 13 ऑक्टोबर 2022 रोजी परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. आणि 6वी ते 8वीच्या वर्गावरती नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यासाठी जी माहिती आहे ती माहितीचा जो रकाना आहे तो दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. या फॉर्मॅटमध्ये ही माहिती मागवण्यात आलेली आहे. थोडक्यात आपण पाहू शकतो की इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि लवकरच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून हा आर्थिक खर्च माहिती झाल्यानंतर जी समिती गठीत करण्यात आलेली आहे तो या बाबतीमध्ये पुढील निर्णय घेणार आहे. धन्यवाद. विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त असेल म्हणजे वयात बसत नसेल तर त्या विद्यार्थ्याला परीक्षेला प्रविष्ट होता येईल. मात्र त्याचा शिष्यवृत्ती लाभासाठी विचार केला जाणार नाही की त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. परीक्षा शुल्क पाहूया आपण. आपल्या सर्वांना कल्पना असावी की 12/4/2018 ठराव क्रमांक 470 नुसार जे सुधारित दर आहेत ते आता दर आपल्यासमोर गेल्या वर्षीसुद्धा हेच दर होते, शुल्क होतात. यावर्षी तो शुल्क आहे. प्रवेश शुल्क बिगर मागाससाठी इयत्ता 5वी आणि 8वीसाठी 50 रुपये आहे. आणि मागास वर्गीय किंवा दिव्यांगांसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क मात्र बिगर मागाससाठी 150 रुपये आहे. तर मागास प्रवर्गासाठी किंवा दिव्यांगांसाठी 75 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. थोडक्यात इयत्ता 5वी आणि 8वी बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये एकूण शुल्क असणार आहे. तर मागास आणि दिव्यांगांसाठी 125 रुपये शुल्क असेल. विलंब शुल्क हे 50 रुपये असेल. आणि अति विलंब शुल्क म्हणजे सुपर लेट फी जे असणार आहे ते
सर्व शुल्क भरल्यानंतर म्हणजे प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, विलंब शुल्कासोबत प्रति दिवस जितका उशीर कराल तितका 10 रुपये प्रतिदिन प्रति विद्यार्थ्यामागे द्यावे लागणार आहे. त्यामुळे काळजी घ्यावी की साधारणपणे नियमित शुल्कासह म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत सर्वांनी फॉर्म भरावेत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. शाळा संलग्नता जे शुल्क आहे ते 200 रुपये असणार आहे, जे प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी शाळांना भरणं आवश्यक आहे. जरी तुम्ही NTS NMMSला तुम्ही शाळा परिषद म्हणजे शाळा संलग्नता फी तुम्ही भरली असेल तरी शिष्यवृत्ती परीक्षेकरता मात्र स्वतंत्रपणे 200 रुपये भरणं आवश्यक आहे. ही जी सवलत आहे ती मागास प्रवर्गामध्ये SC ST VJA NTB NTC NTD या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत आहे. मात्र SBC OBC आणि ओपन या प्रवर्गासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची सही लागणार आहे. त्याचबरोबर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्याची काही माहिती असेल जी ऑनलाईन फॉर्म भरताना आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे आधार कार्ड आहे व जे बँक खाते आहे, बँक खात्याचा तपशील हा किंवा आधार कार्ड जो क्रमांक आहे तो कंपल्सरी नाही आहे या ठिकाणी भरण्यासाठी, पण उपलब्ध असेल तर नक्की भरा. नसेल तर तुम्ही पालकांवर सक्ती वगैरे करून न्यायचं. या ऑलरेडी इथे प्रपत्र त्यांनी काढलेलं आहे की बँक खात्याच्या तपशीलसाठी किंवा आधार क्रमांकासाठी विद्यार्थी किंवा पालकांवरती सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. म्हणजे जर बँके खात्याचा तपशील दिला नाही तरीसुद्धा विद्यार्थ्याचे फॉर्म भरणं हे आवश्यक आहे. याबरोबरच जर वेळोवेळी जे बदल घडतील यामध्ये साधारणपणे रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 हे परीक्षेची तारीख ठरवलेली आहे. अंदाजे टेंटेटिव्ह तारीख आहे ही. ज्यात जर बदल झाला तर जे मंडळ आहे ते आपल्याला सुधारित तारखा नक्कीच कळवेल. थोडक्यात या सगळी जी नियमावली आहे, जे स्वरूप आहे, हे आपले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे या मॅडमनी परिपत्रक काढून याबाबतीमध्ये माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण www.mscepune.in किंवा www.mscepupss.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद. सरल पोर्टल व युडास पोर्टलबद्दल अत्यंत महत्त्वाचं अपडेट्स आहे. आपण आपल्या सर्वांना कल्पना असावी की विद्यार्थी व शिक्षकांची माहिती ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिक नियोजनासाठी राज्य शासनाची सरल तर केंद्र शासनाची युडास ही स्वतंत्र प्रणाली आहे, म्हणजे पोर्टल आहे. आता या दोन्ही पोर्टलचं कुठेतरी वेगवेगळं पोर्टल असल्यामुळे माहितीची दुरुक्ती किंवा असंतुलन होत असे दोन्ही पोर्टल हँडल करताना समस्यांना सामोरं जावं लागत असे. आता मात्र युडास पोर्टल आणि सरळ पोर्टल या दोन्हीचं एकत्रीकरण करून कुठेतरी शाळा व्यवस्थापन प्रणाली ही एकच संगणक प्रणाली विकसित करण्याबाबत शिक्कामोर्तब शिक्षण विभागाने केलेला आहे आणि यासाठी 29,66,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सरल व युडास या पोर्टलवरील जी माहिती आहे तिचा उपयोग शालेय शिक्षण विभाग नियोजन करणे, पर्यवेक्षण करणे व संनियंत्रण करणे यासाठी करतात. शाळा विद्यार्थी शिक्षक यांची माहिती सरल युडास प्रणालीवर स्वतंत्रपणे भरावी लागते. म्हणजे सरल पोर्टलवर माहिती भरा, युडासला माहिती भरा. आता मात्र या दोन्ही प्रणालीचे एकत्रीकरण केल्यामुळे कुठेतरी शाळा व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून फक्त या एकाच पोर्टलवरती ही माहिती भरणं आवश्यक आहे. आणि या प्रस्तावाला 9 जून 2021 रोजी अंमलबजावणी जी समिती आहे त्यात बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये या निर्णयाप्रमाणे ही मंजुरी दिलेली आहे. लवकरच सरल आणि युडास पोर्टलऐवजी आता एक शाळा व्यवस्थापन पोर्टल विकसित केले जाणार आहे. धन्यवाद. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील 20% टप्पा म्हणजे 20% वेतन अनुदान घेत असलेल्यांना 40% व 40% वेतन अनुदान घेतलेल्या असलेल्या 60% इतके अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 228 शाळांमधील व 2,750 तुकड्यांवर कार्यरत 12,807 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव 20% म्हणजे एकूण 40% अनुदान मंजूर करण्यात आले असून यासाठी प्रतिवर्ष 250.13 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे वाढीव 20% वेतन घेत असलेल्या 40% 2009 शाळांमधील व 4,111 तुकड्यांवर कार्यरत 21,423 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव असे एकूण 60% अनुदान मंजूर करण्यात आले असून यासाठी प्रतिवर्ष 375.84 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सुमारे 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूल्यांकनात पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसंदर्भात सुद्धा 19/9/2016 नुसार सरसकट 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 771 शाळांमधील व 7,683 तुकड्यांवर कार्यरत 22,960 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट 20% अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता 429.31 कोटी खर्च होणार आहे. राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20% किंवा वाढीव 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना
अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याकरिता अंदाजे रुपये 1,160 कोटी इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 60,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. साहजिकच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आनंदाची बातमी आहे. हे परिपत्रक उपसचिव महाराष्ट्र शासन श्री समीर सावंत यांनी निर्गमित केलेलं आहे. धन्यवाद. शैक्षणिक वर्ष 2023-24 पर्यंत देशभर हा निर्णय लागू होणार आहे. UGCकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे. तर शैक्षणिक वर्ष 2023-24 पर्यंत देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये BA, BCom, BScसाठी 4 वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCने 4 वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम प्रारूपाला मान्यता दिली असून पुढील आठवड्यात या अभ्यासक्रमांसाठीचे नवे नियम देशातील सर्व विद्यापीठामध्ये लागू केले जाणार आहेत. पाहूया सविस्तर बातमी काय आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये 4 वर्षाचे पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू केले जातील. सर्व केंद्रीय विद्यापीठासह बहुतेक राज्यस्तरीय आणि खाजगी विद्यापीठे देखील हा अभ्यासक्रम राबविणार आहेत. याशिवाय देशभरातील अनेक डीम्ड विद्यापीठांनी देखील हा अभ्यासक्रम राबवण्यास सहमती दर्शवली आहे. UGCचे अध्यक्ष प्राध्यापक M. जगदेश कुमार यांनी संपूर्ण 4 वर्षाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे प्रारूप लवकरच सार्वजनिक केले जाईल असं जाहीर केले आहे. सध्या पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. पुढील शैक्षणिक वर्षात जुन्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकते. UGCने विद्यापीठांना या अभ्यासक्रमासाठी नवे नियम तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषद आणि कार्यकारी परिषदेत याबाबत आवश्यक नियम निश्चित केले जाऊ शकतात. अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 4 वर्षाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आता एक नवीन पर्याय आलेला आहे. तो म्हणजे 2023-24 पासून पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर 4 वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा पर्याय आता असणार आहे. 4 वर्षाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची योजना जुन्या विद्यार्थ्यांसाठीही मंजूर केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सामान्य 3 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे त्यांना पुढील सत्रापासून 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहभागी होता येणार आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे. BA, BCom, BSc जी पदवी अभ्यासक्रम आहे आता 4 वर्षाचा होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून देशभरात लागू होणार आहे. धन्यवाद. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी हे पत्र काढलेलं आहे. संच मान्यते संदर्भात 2022-23 संदर्भात हे निर्देश आहेत जे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे प्रशासन अधिकारी नपा मनपा सर्व यांना लागू असणार आहेत. तर संदर्भित जे शासनपत्र आहेत 28/2/2022, 9/6/2022 आणि 23/11/2022 अन्वये हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. परिपत्रकाचा सारांश फक्त आपण बघणार आहोत. यापूर्वी 2022-23ची जी संच मान्यता आहे यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी जी विद्यार्थी संख्या होती ती विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार होती. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला असून 30 नोव्हेंबर 2022 रोजी जी विद्यार्थी संख्या असेल ती संच मान्यता 2022-23साठी आता विचारात घेण्याबाबत शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये 30/11/2022 पर्यंत जी विद्यार्थी संख्या असेल त्या विद्यार्थी संख्येला अनुसरूनच 2022-23ची संच मान्यता होणार आहे. या संदर्भातील जे काही विद्यार्थी अपग्रेड करण्याची कार्यवाही आहे ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. याची सर्व शाळांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. हे परिपत्रक आपले नवनियुक्त शिक्षण संचालक प्राथमिक विभागाचे श्री शरद गोसावी यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेलं आहे. धन्यवाद. 6 डिसेंबर 2022 रोजी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहेत. इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्याबाबत हे परिपत्रक आहे. थोडक्यात आपण हे परिपत्रक पाहणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2 वर्ष आपण कोविड महामारीचा आपण सामना केलेला आहे आणि कोविड महामारीच्या कालावधीनंतर काही आर्थिक कारणांमुळे म्हणा किंवा फीज न भरल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून TC किंवा शाळा शुल्काचा दाखला दिला जात नाही आणि त्यामुळे साहजिकच दुसऱ्या जेव्हा एडेड सेक्शनमध्ये, एडेड शाळेमध्ये तो विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी जातो तेव्हा लिव्हिंग सर्टिफिकेटशिवाय त्याला प्रवेश नाकारला जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. मात्र या गोष्टीमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते आणि त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. RTEच्या कलम 5 मधील 2 व 3 तरतुदीनुसार विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेचा प्रवेश घ्यायचा असेल तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळा प्रमुख तात्काळ TC ट्रान्सफर करतात. मात्र काही कारणांमुळे असे प्रमाणपत्र जर मिळत नसेल किंवा उशीर होत असेल किंवा नाकारला जात असेल
तर दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे माध्यमिक शाळा संहितेतील कलम क्रमांक 18 नुसार एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्या बाबतीमध्ये ही तरतूद स्पष्ट केलेली आहे शासनाने. आपण थोडक्यात हा शासन निर्णय पाहणार आहोत. इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हे शासन परिपत्रक असणार आहे. राज्यातील कोणत्याही शासकीय महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी अनुदानित कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालणारी व कोणत्याही भारतीय व परदेशी अभ्यासक्रम मंडळात संलग्न असलेल्या प्राथमिक शाळा, त्याचप्रमाणे इयत्ता 1ली ते 8वी आणि त्याचप्रमाणे 9वी 10वी या दोघांसाठी नियमावली सेम असणार आहे. जर इयत्ता 1ली ते 10वीच्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल तर अशा विद्यार्थ्यांना TC नसल्यामुळे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे आता प्रवेश नाकारण्यात येऊ नये असे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन आवश्यक ती कारवाई करावी आणि TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या जो शालेय विद्यार्थी आहे त्याच्या वयानुरूप त्याला वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि जे वय आहे ते यासाठी त्याला जन्मतारखेच्या दाखला त्यांना सादर करण्यात यावा लागणार आहे. जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन इयत्ता 10वीपर्यंत वयानुरूप प्रवेश देण्यात यावा आणि साहजिकच या निर्णयामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये. एखाद्याचं शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता शाळा प्रमुखांनी मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. आणि जर विद्यार्थी वंचित झाला तर शाळेविरुद्ध किंवा मुख्याध्यापकांविरुद्ध नियमानुसार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशाही या ठिकाणी आदेशित करण्यात आलेले आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांचा प्रवेश आता TC आणि LC नसल्यामुळे नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेच्या दाखल्यावरून त्याच्या पुराव्यावरून त्यांना आता वयानुरूप त्यांना ॲडमिशन द्यावे लागणार आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी. साहजिकच हा जो निर्णय आहे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर आपल्या सर्वांना कल्पना असेल की काही दिवसांपूर्वी 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या सरसकट बंद करण्याचा निर्णय जवळपास शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला होता. मात्र जेव्हा सर्व क्षेत्रांमधून या निर्णयाचा विरोध केला गेला तेव्हा कुठेतरी हा निर्णय आता मागे घेण्याची तयारी सुरू झालेली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा आता बंद होणार नाही. त्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलेले आहेत. राज्यातील जे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे ती कमी होत आहे. त्यामुळे त्या कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे संकेत शासनाने दिलेले होते. मात्र प्रचंड असा विरोध पाहता तो निर्णय मागे घेऊन आता शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरेजी यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जरी कमी पटसंख्या असली तरीसुद्धा शाळा सरसकट बंद करण्यात येणार नाही. मात्र एकाच गावामध्ये जे 2-3 शाळा असतील ज्यांची कमी पटसंख्या आहे त्या शाळा समायोजित केले जातील. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनुभवी जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भातील धोरणसुद्धा तयार करण्यात आल्याचे सूरजजी मांढरे यांनी सांगितलेलं आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळणार आहे त्यामुळे ते कमी मानधनावर सुद्धा काम करू शकतील आणि त्यामुळे अनुभवी शिक्षकांबरोबरच शिक्षणाची गुणवत्तासुद्धा वाढेल असा विश्वास श्री सूरज मांढरे यांनी व्यक्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे अशा शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी परिणामी कंत्राटी किंवा मानधनावर शिक्षक नियुक्त करण्याचे धोरणसुद्धा तयार करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरजजी मांढरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे साहजिकच शासनाने आता दुर्गम भागातसुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी त्या शाळा सुरू राहणार आहेत. कमी जरी पटसंख्या असली तरी त्या कमी पटसंख्येच्या शाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी त्या दिशेने वाटचालसुद्धा कार्यवाहीसुद्धा करण्याची तयारी शासनाने सुरू केलेली आहे. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी परिपत्रक काढून जो महागाई भत्ता आहे तो 34% 38% करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. जवळपास 4%चा महागाई भत्ता वाढलेला आहे. याची जी थकबाकी आहे दिनांक 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील जी थकबाकी आहे ती जानेवारी 2023च्या वेतनासोबत देण्यात यावी असे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. मात्र वेतन निधी उपलब्ध नसल्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की त्यांना डिरेक्टली तो लाभ त्यांना मिळतो. त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 38%नुसार महागाई भत्तासुद्धा मिळणार आहे आणि थकबाकीसुद्धा मिळणार आहे. परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधी उपलब्ध होणं आवश्यकता असते. निधी उपलब्ध झाल्यानंतरच हा जो वाढीव आर्थिक लाभ आहे तो कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. मात्र तो वाढीव लाभ नसल्यामुळे आतापर्यंत ती थकबाकी काढण्यात आली नव्हती
जानेवारीचे वेतन मात्र 38% करण्याचे आदेश त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या शिक्षण निरीक्षकांनी वेतनपत्रक अधिकाऱ्यांनी दिलेले होते. जानेवारीच्या वेतनासोबत आपल्याला 38% महागाई भत्ता मिळणारच आहे सुधारित महागाई भत्त्याच्या दरानुसार. मात्र जी थकबाकी आहे त्या थकबाकीसाठी काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्या अडचणीसुद्धा आता दूर झालेल्या आहेत. कारण दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा एक शासन निर्णय काढलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही कर्मचारी आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधव आहेत, त्यांच्यासाठी अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. थोडक्यात वेतनावरती होणारा जो खर्च आहे, वेतनासाठी जो लागणारा निधी आहे तो आता शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबरोबरच महागाई भत्त्याची जी थकबाकी आहे आपली जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीतील जी जुलै 2022 ते डिसेंबर 2022पर्यंतची जी थकबाकी आहे ती आता उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा ही थकबाकी लवकरात लवकर मिळणार आहे. जानेवारी वेतनासोबत सुधारित वेतन महागाई भत्त्याच्या दराने वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर थकबाकीसुद्धा आता सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व माझ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. धन्यवाद. 3 जानेवारी 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जे अमरावती विभाग व नाशिक विभागासाठी पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघ आहे, त्या विभागीय आयुक्तांना हे पत्र लिहून उद्देशित केलेलं आहे की 2 पदवीधर व 3 शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 2022-23 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत हे परिपत्रक आहे. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे. दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत हे मतदान असणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यासाठी विशेष नैमित्तिक रजा देणे आवश्यक आहे. या संदर्भातील राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभागातील जो 23 जून 2011चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार ही रजा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रत्येक शिक्षक आणि पदवीधर मतदारांना या GR प्रमाणे या शासन निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आलेली आहे. ही याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी या आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आता हे विशेष नैमित्तिक रजा मिळवण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट करणं आवश्यक आहे, ते आपण पाहूया. 30 जानेवारी 2023 रोजी मतदानासाठी जी विशेष नैमित्तिक रजा आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कार्यालय प्रमुखांना अशा प्रकारे अर्ज द्यायचा आहे. सदरचा अर्ज हा नागपूर विभागाचा आहे आणि शिक्षकांसाठी आहे. शिक्षकांनी आपल्या मुख्याध्यापकांना, आपल्या प्राचार्यांना हा अर्ज लिहायचा आहे. विषय मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मिळण्याबाबत संदर्भामध्ये तुमचे जे विभागीय आयुक्त आहेत, मग ते नागपूर असो, औरंगाबाद असो किंवा कोकण असो, प्रत्येकाचं पत्र निघालेलं आहे. त्या पत्राचा संदर्भ द्या. महोदय लिहून विषयास अनुसरून संदर्भीय पत्रानुसार आपणास सविनय कळवतो की माझे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट आहे आणि सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मला मतदान करावयाचं असल्यामुळे माझे सदर दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी ही विनंती असेल. अशा प्रकारे हा अर्ज लिहून आपला विश्वास आपल्या नावाने सही करा त्या ठिकाणी. आणि जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या कार्यालय प्रमुखांच्या नावे तुम्हाला हे अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर तुमची ही विशेष नैमित्तिक रजा तुमची मंजूर करण्यात येईल व तुम्हाला 30 जानेवारी 2023 रोजी तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येईल. प्रत्येक शिक्षक मतदारांना आणि पदवीधर मतदारांना आमचं आव्हान असेल की तुम्ही मतदान कोणाला करायचा हा निर्णय स्वतः तुमचा आहे, वैयक्तिक तुमचा आहे, तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. मात्र 30 जानेवारी 2023 रोजी न चुकता आपल्याला मतदान करायचं आहे याची जाणीव मात्र ठेवा. ज्या प्रकारे आपल्याला काही हक्क दिलेले आहेत त्याच प्रकारे काही कर्तव्यसुद्धा आहेत आणि त्या कर्तव्यातूनच एक भाग म्हणजे मतदानाचा हा महत्त्वपूर्ण जो आपला अधिकार आहे, जो हक्क आहे तो आपल्याला बजावायचा आहे. याची कृपया नोंद घ्या. जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आणि पदवीधर मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान करायचे आहे अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. अति महत्त्वाचं आहे. परीक्षा प्राधान्य सर्व शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद प्राथमिक, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी महानगरपालिका, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्वांना उद्देशाने हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. तर थोडक्यात आपण हे परिपत्रक पाहणार आहोत. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी ची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्या पूर्व नियोजनाबाबतीमध्ये झूम मीटिंग आयोजित केलेली आहे. पाहूया आपण. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची जी परीक्षा आहे ती 12 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस घेण्यात येणार आहे आणि सदर परीक्षेचे पूर्वनियोजन, गोपनीय व अगोपनीय साहित्य तसेच इतर तदनुषंगिक माहिती देण्याकरिता बुधवार दिनांक 8/2/2023 रोजी सकाळी 11:30 वाजता झूम मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आणि यासाठी जो एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षा 2023, या ग्रुपमध्ये सर्व आपले अधिकारी असणार आहे. त्या ग्रुपमध्ये झूम मीटिंगचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर सर्व शाळांना शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ते दिल्या जाणार आहेत. हे परिपत्रक आपले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी निर्गमित केलेले आहे. यासोबतच इयत्ता 5वी आणि 8वी ची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती 12/2/2023 रोजी होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र निश्चितीचे जे कामकाज आहे ते गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्या स्तरावरून आता पूर्ण करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने परीक्षेचे प्रवेशपत्रसुद्धा निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे आता परीक्षा केंद्रातील बदलाबाबत विद्यार्थी किंवा शाळा यांच्याकडून आलेली कोणतीही विनंती आता मान्य केली जाणार नाही. थोडक्यात आता विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करता येणार नाही. या संदर्भातही निर्देश 3/2/2023 रोजी आयुक्त शैलजा दराडे यांनी निर्गमित केलेले आहेत. तर सर्व आपल्या प्रविष्ट विद्यार्थ्यांना, इयत्ता 5वी आणि 8वीच्या प्रविष्ट विद्यार्थ्यांना, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आगामी 12/2/2023 रोजी आयोजित परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना 45,000चा कर भरावा लागेल. तर 15 लाख किंवा त्याहून अधिकच्या उत्पन्नावर 1.5 लाख कर भरायचा असेल. नवीन कर रचनेनुसार जर एखादी व्यक्ती यापूर्वी 9 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 60,000 कर देत होती तर त्यांना आता फक्त 45,000 रुपये कर भरावा लागणार आहे. तसेच जर नवीन कर प्रणालीत तुम्ही पहिले 1,87,000चा टॅक्स भरत होत असेल तर आता तुम्हाला 1.5 लाख रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेट घोषणेत पगारदार आणि पेन्शनधारकांसाठी नवीन कर प्रणालीमध्ये मानक कपातीचा लाभ वाढवला आहे. 15.5 लाख किंवा त्याहून अधिक कमाई असणाऱ्या प्रत्येक पगारदार व्यक्तीला 52,500 रुपयापर्यंतचा लाभ मिळेल. त्याच्यामध्ये 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आणि 2,500 रुपये तुमचा व्यावसायिक कर असणार आहे. तर सध्या जुन्या नियमांतर्गत मानक वजावट रुपये 50,000 रुपये आहे आणि व्यावसायिक करासाठी कमाल वजावट रुपये 2,500 रुपये असणार आहे. तर थोडक्यात इन्कम टॅक्स न्यू रिजममध्ये जे प्रस्तावित टप्पे आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम टॅक्स संदर्भात जे चेंजेस झालेले ते त्याची तुम्हाला माहिती मिळेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे आपण परिपत्रक पाहत आहोत. दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे सचिव अनुराधा ओक मॅम यांनी. थोडक्यात आपण हे परिपत्रक बघणार आहोत. यापूर्वी आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या 10वी आणि 12वीची जी निर्धारित वेळ आहे त्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. मात्र काही गैरप्रकार लक्षात घेता, म्हणजेच की प्रश्नपत्रिका मोबाईलवरती तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा किंवा काही अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या घटनांना प्रतिबंध व्हावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे पार पाडावेत यासाठी बोर्डाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 10 मिनिटं अगोदर जी प्रश्नपत्रिका वितरित करण्याची जी सवलत आहे ती आता या परीक्षेपासून म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून आता ही सवलत रद्द करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक आणि विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून ही जी 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका वितरित केली जात होती ती 10 मिनिटे आता विद्यार्थ्यांना लिखाणासाठी निर्धारित वेळेमध्ये वाढीव दिली जाणार आहेत. थोडक्यात समजा सकाळ सत्रामध्ये परीक्षेची वेळ आहे 11 ते 2 वाजेपर्यंत, तर 11 ते 2:10पर्यंत विद्यार्थ्यांना पेपर लिहिता येणार आहे. आणि जी प्रश्नपत्रिका आहे ती सकाळ सत्रामध्ये ठीक 11 वाजता आणि दुपार सत्रामध्ये ठीक 3 वाजता प्रश्नपत्रिका वितरित केले जाणार आहे. 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका वितरित केले जाणार नाही. ठीक 11 वाजता प्रश्नपत्रिका दिल्यानंतर लेखनास प्रारंभ होणार आहे. तर थोडक्यात हा बदल आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी आता 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार नाही, परंतु विद्यार्थ्यांना लिखाणकाम करण्यासाठी 10 मिनिटे अतिरिक्त देण्याचा बोर्डाने निर्णय घेतलेला आहे. परीक्षेची सध्याची वेळ आणि परीक्षेची सुधारित वेळ तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सदरहू परिपत्रक दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी निर्गमित केलेलं आहे. धन्यवाद. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 12 ते 15 लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासात 44 जणांची ही फसवणूक केल्याचे समोर आलेलं आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास 4 ते 5 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा शिक्षक भरती घोटाळा राज्यव्यापी असल्याचे समोर येत आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षक संघाच्या विविध पदांवर पदाधिकारी आहेत.
त्यांचा आरोपी दादासाहेब दराडे यांच्याशी 17-18 परिचय झाला. त्यानंतर दराडे यांनी 2019 फिर्यादी आणि इतर काही शिक्षकांना सांगितले की त्यांची बहीण शैलजा दराडे प्रशासकीय अधिकारी असून शिक्षक भरती, बदली, तलाठी आणि TET परीक्षा पास करणे अशी कामे करते. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादी आणि काही शिक्षकांनी शैलजा दराडे यांच्या पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी दादासाहेब दराडेही तेथे होते. तेथे शैलजा यांनी मी काम करते, मात्र माझे नाव कुठेही घ्यायचे नाही, मुंबईतून काम होते असे लोकांना सांगा असे सांगितले. तसेच D.Ed या पदावर शिक्षक म्हणून 12 लाख रुपये, B.Ed पदावर शिक्षक म्हणून 15 लाख रुपये, तलाठी पदासाठी 12 लाख आणि TET परीक्षा पास करण्यासाठी 4 लाख रुपये असा दर त्यांनी सांगितला. ही रक्कम रोख स्वरूपात स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार फिर्यादीने त्यांच्या 2 नातेवाईक महिलांसाठी 12 लाख आणि 15 असे एकूण 27 लाख रुपये 15 जून 2019 रोजी दराडे याला हडपसर येथे दिले. यानंतर शिक्षक भरतीच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. यामुळे फिर्यादीने दादासाहेब आणि शैलजांना विचारणा केली असता त्यांनी आणखी 2-4 याद्या येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी फेब्रुवारी 2020 रोजी शैलजा यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळेही त्यांनी काम होईल असे आश्वासन दिले. यानंतर कोरोनामुळे नोकर भरती बंद असल्याचे सांगत त्यांची बळवंत केली. दरम्यान फिर्यादी यांनी पैशासाठी तगादा लावल्यावर दादासाहेब दराडे यांनी 2021 2 धनादेश देऊन नोटरी करून त्यावर पैसे देतो असे लिहून दिले. मात्र दोन्ही धनादेश वटले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे आणि या प्रकरणात तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले करत आहेत. दरम्यान याबाबत शैलजा दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. हा जो घोटाळा आहे तो राज्यव्यापी असू शकतो, कारण जवळपास 44 जणांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे. ही फसवणूक सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांची असणार आहे. काम करून देतो या नावाखाली तासगाव, आटपाडी, पंढरपूर, सांगोला या परिसरातील नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यव्यापी शिक्षक भरती घोटाळा पुन्हा एकदा उघड होऊ शकतो आणि याची शक्यता जे फसवणूक झालेले शिक्षक आणि त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. फिर्यादी जे सूर्यवंशी आहे त्यांनी सांगितले की वर्षभरापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दराडे यांनी भेटून नोटरी करून पैसे देतो असे आश्वासन दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्याने पैसे न दिल्याने गुन्हा दाखल करा अशी विनंती हडपसर पोलिसांनी केली. मात्र त्यांनी तुमचे सेटलमेंट झाले आहे, आम्हाला त्रास देऊ नका असे म्हणत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे आम्ही आता उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सूर्यवंशी जे फिर्यादी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडक्यात परीक्षा परिषद जी यापूर्वी परीक्षा परिषदेचे जे आयुक्त होते तुकाराम सुपे यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेले आहे. आता पुन्हा एकदा जे नवनियुक्त परीक्षा परिषद आयुक्त आहे शैलजा दराडे यांच्यावर सुद्धा एक बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात उघडकीस आलेले आहे. राज्यभरात जवळपास 5 कोटींच्या फसवणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सविस्तर वृत्तांत अपडेट्स आपल्याला देत राहू. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद. यूट्यूब थंबनेलवर आपण पाहिलेलं आहे LIC बुडण्याच्या मार्गावरती आहे का. साहजिकच काही घडामोडी ज्या आता घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने सामान्य जनतेच्या मनामध्ये, कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. एक ब्रीदवाक्य होतं LICचं, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असे ब्रीदवाक्य असले की देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आपण जर मनात विचार आला तर पहिलं नाव येतं ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, थोडक्यात LIC. मात्र आता LICने अदानी के साथ भी घाटा आने के बाद भी अशा प्रकारे या धोरणामुळे आता LIC बुडण्याच्या मार्गावरती असल्याची बातमी आलेली आहे. अदानी उद्योग समूहात LICची मोठी गुंतवणूक आहे आणि शेअरची पडझड होत असल्यामुळे 50 दिवसामध्ये LICचे सुमारे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची बातमी आलेली आहे. दरम्यान या घडामोडीमुळे LICचे कोट्यवधी सामान्यांनी, मध्यमवर्गीय विमाधारक, त्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये चिंता वाढलेली आहे. 24 जानेवारी 2023 अमेरिकेचा शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने अदानी उद्योग समूहावरती स्टॉक मॅनिप्युलेशन आणि इतर आरोप केले यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानंतर गेल्या महिन्याभरात अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्सची जी घसरणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. 82,970 कोटींची गुंतवणूक LICने अदानी ग्रुपमध्ये केलेली होती. मात्र ती गुंतवणूक आता 33,242 कोटींपर्यंत घसरलेली आहे. LICने अदानी उद्योगातील कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकट्या अदानी एंटरप्राइजेसमध्ये आपण शेअरचा आकडा बघू शकता. वाचणंही कठीण आहे, इतके शेअर LICने घेतलेले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट, ACCमध्ये LICने पैसे गुंतवलेले आहेत. 31 डिसेंबर 2022 नंतर LICने अदानी समूहात गुंतवणूक जरी केली नसली तरीसुद्धा 31 डिसेंबर 2022पर्यंत LICने अदानी उद्योगातील गुंतवणुकीचे एकत्रित बाजार मूल्य 82,970 कोटी रुपये होते. मात्र जेव्हा हिंडनबर्गचा अहवाल 24 जानेवारीला प्रसिद्ध झाला त्यानंतर शेअर घसरले. याचा थेट फटका आता LICला बसलेला आहे. बाजार मूल्य
23 फेब्रुवारीला 33,242 कोटी रुपयापर्यंत घसरलेले आहे. तब्बल 49,728 कोटी रुपयांचे हे नुकसान झालेलं आहे. 31 डिसेंबर 2022 ते 23 फेब्रुवारी 2023 या 53 दिवसाच्या कालावधीमध्ये LICचे नुकसान जवळपास 50,000 कोटी रुपयांचे त्याचे नुकसान झालेलं आहे. ही बातमी खरंच सामान्य जे जनता आहे ज्यांनी विमा उतरवलेला आहे LICकडून, त्याचप्रमाणे जे 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी आहेत, प्रत्येक विभागातील कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती कुठेतरी धोक्याची घंटा आता घोंगावत आहे. शिक्षकांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, सामान्य जनतेमध्ये चिंतेचे वातावरण वाढलेलं आहे की LICने जर अशाच प्रकारे जर घसरण होत राहील तर कदाचित कर्मचाऱ्यांचं भविष्य, सामान्य जनतेचे भविष्य अंधारात राहू शकते. या संदर्भातील अधिक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. लवकरच या संदर्भातील पुढील पार्टमधील व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. धन्यवाद. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक महत्त्वाची नोटीस काढलेली आहे. अर्जंट नोटीस. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल पॅन होल्डर्स who do not come under the exempt category to link their PAN with Aadhaar before 31st March 2023. From 1 April 2023, the unlinked PAN shall become inoperative. Please don't delay. Link it today. तर अशा प्रकारचा संदेश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलिंगवरून देण्यात आलेला आहे. तर थोडक्यात आपण हा मेसेज बघतोय की जे पॅन कार्ड होल्डर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत अद्यापही आधार कार्डसोबत आपलं पॅन कार्ड लिंक केलं नाही आहे, त्यांना आता ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे. 31 मार्च 2023पर्यंत सर्व पॅन कार्ड धारकांना आपला पॅन आधार कार्डला लिंक करावायचा आहे. 1 एप्रिल 2023पासून जे पॅन कार्ड लिंक केले गेले नाहीत आधार कार्डला, ते पॅन कार्ड बंद होतील. पॅन शॅल बिकम इनऑपरेटिव्ह अशा प्रकारचे एक अलर्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जाहीर केलेला आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की प्लीज डोंट डिले, लिंक इट टुडे. आजच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या, जास्त उशीर करू नका, अशा प्रकारचा संदेश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला दिलेला आहे. तर सर्व कर्मचारी वर्गाला विनंती असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो अलर्ट आहे तो आपण फॉलो करूया. आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे 31 मार्च 2023 पूर्वी आपण एकमेकांना कनेक्ट करून घेऊया. या संदर्भातील एक नोटीससुद्धा त्यांनी अलॉट केलेली आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता. हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जर पॅन आधार लिंकिंग करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले किंवा काही अडचणी आल्या तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ट्विटर हँडलिंगवर तुम्ही ट्विट करून याविषयी माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देऊ शकता. लास्ट डेट आहे 31 मार्च 2023. धन्यवाद. केंद्र सरकारने शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या वेळा आता निश्चित केलेल्या आहेत. साहजिकच ज्या शाळेच्या वेळा असतात, अभ्यासक्रमाचा ताण असतो, त्याचबरोबर वयानुरूप कौशल्य विकासाची गरज लक्षात घेता इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी जे वयोमर्यादा आहे ती आता 6 वर्ष करण्यात आलेली आहे. ज्या बालकांच्या वय 6 वर्ष पूर्ण आहेत त्याच बालकांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. 6 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. 6 वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची जी 5 वर्ष आहेत ती खूप महत्त्वाची असतात. शिक्षणासाठीचा मूलभूत टप्पा आहे असे मत शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे. आणि या निर्णयाचं जे आहे त्यांनी स्वागतही त्यांनी केलेलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय हे 6 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे जर एखाद्या बालकाचे वय 6 वर्ष पूर्ण नसेल तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळणार नाही. हा सर्वात मोठा बदल केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे. योगिता खेडेकर ज्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि डॉक्टर सर्जेराव नेमसे शिक्षणतज्ज्ञ आहे यांनीसुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ तुम्ही पॉज करून त्यांचं मत तुम्ही वाचू शकता. तर थोडक्यात वयानुरूप कौशल्य विकासाची गरज लक्षात घेता आता विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी इयत्ता पहिलीचे जे वय आहे ते केंद्र शासनाने ठरवलेलं आहे. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या बालकांनाच आता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. धन्यवाद. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या बाबतीमध्ये नागपूर जिल्हा परिषदेने जुन्या पेन्शनचा ठराव मांडला होता आणि हा जो ठराव आहे तो आता बहुसंख्येने मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकारचा ठराव घेणारी नागपूर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली होती की राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र या संदर्भातील जो आढावा आहे, लागणारा खर्च, राज्यावरती होणारा भार या संदर्भातील सविस्तर विचार करून सकारात्मक असा मार्ग करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीसजी यांनी मांडलेली आहे. मात्र आत्तापर्यंत तरी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आता नागपूर जिल्हा परिषदेने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ठराव मांडला होता आणि या ठरावाला काँग्रेस सदस्यांचे समर्थन मिळाले होते. आणि या संदर्भातील जो ठराव आहे, ठरावादरम्यान भाजप व शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. यामुळे भाजप शिवसेना पक्षाची जी जुनी पेन्शन
बाबत भूमिका आहे ते स्पष्ट होत आहे. काँग्रेस पक्षाचे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समर्थन मिळत आहे. तर या संदर्भातील जो ठराव आहे तो बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे जिने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे आणि बहुमताने मंजूर केलेला आहे. आगामी काळामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात जे काही नवीन अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद. चला तर मग आपण पाहूया अनुकंपा भरती संदर्भात काय नेमका निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. निर्णय बघण्यापूर्वी आपण एक परिपत्रक बघतोय. दिनांक 14 सप्टेंबर 2022 हे परिपत्रक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे. जे शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद व इतर महानगरपालिका, सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांना उद्देशून हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. विषय बघूया. विविध याचिकांमध्ये माननीय उच्च न्यायालयाने वेळोवेळी नोंदवलेल्या निरीक्षणास व दिलेल्या निर्देशांस अनुसरून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावावर करावयाच्या कार्यवाहीबाबत हे परिपत्रक आहे. संदर्भित काही पत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आपण डायरेक्टली पाहूया. संदर्भातील जे आदेशान्वये माननीय उच्च न्यायालयाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात गाईडलाईन्स दिलेले आहेत. मात्र शिक्षणाधिकारी यांच्याकडून शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून अनेक प्रस्ताव नाकारले जात असल्याचे नमूद या उच्च न्यायालयाने केलेले आहेत. वास्तविक पाहता अनुकंपा तत्वावर जी नियुक्ती आहे ती काही नवीन भरती नसते किंवा नवीन नियुक्ती नसते. ऑलरेडी तिथे ते पद मंजूर असते. त्या पदावरच अनुकंपा तत्वांतर्गत नियुक्ती करावयाची असते. मात्र असे असतानासुद्धा पदभरती बंदी किंवा आकृतीबंध निश्चित नसल्याचा कारण देत अनेक प्रस्ताव नाकारल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलेले आहेत. तर यापुढे जर अशा प्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारल्याविरुद्ध याचिका जर माननीय न्यायालयासमोर आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कडक कारवाई तसेच माननीय न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत माननीय न्यायालयाने दिलेले आहेत. आता त्या अनुषंगाने राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेताना खालील बाबीनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. बघूया नेमके काय मुद्दे आहेत जे न्यायालयाने मांडलेले आहेत. क्रमांक 1. अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही नवीन भरती नसल्याने तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना संबंधित पद नव्याने निर्माण केले जात नसल्यामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करताना पदभरती बंदी व आकृतीबंध निश्चित नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव अमान्य न करता त्यावर गुणवत्तेनुसार कार्यवाही करावी. क्रमांक 2. अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना नियुक्ती द्यावयाचा उमेदवार कर्मचारी ज्या पदावर कार्यरत होता त्या पदावर नियुक्तीस पात्र ठरत नसल्यास त्यापेक्षा खालच्या वर्गाच्या इतर पदावर त्यास अनुकंपा तत्वांतर्गत समायोजित करावे व यासाठी सक्षम प्राधिकारी अशी पदे उपलब्ध आहेत किंवा कसे याची शहानिशा करून त्या उमेदवारांना पात्र उमेदवारांची जी प्रतीक्षा यादी असेल त्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट त्यांचे नाव करतील. क्रमांक 3. माननीय उच्च न्यायालयाने नमूद केल्यानुसार अतिविलंबाने साधारणतः 10 वर्षानंतर अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत मागणीचे प्रस्ताव अतिविलंबाच्या कारणास्तव सदर कुटुंबास याची आवश्यकता नसल्याचे व अनुकंपा तत्वाचा हेतू साध्य होत नसल्याच्या कारणास्तव अमान्य करता येतील. थोडक्यात जेव्हा अनुकंपा तत्वावरील प्रस्ताव नियुक्तीचे जे प्रस्ताव आहे नियुक्ती मागणीचे जे प्रस्ताव आहे ते 10 वर्षानंतर अतिविलंबाच्या कारणास्तव जर सादर केले गेले याचा अर्थ सदर कुटुंबास याची आवश्यकता नसल्याचं आणि अनुकंपा तत्वाचा हेतू साध्य होत नसल्याचं या कारणास्तव हे जे प्रस्ताव आहेत ते नाकारता येणार आहेत, अमान्य करता येतील. क्रमांक 4. उपरोक्त सूचना ह्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या अनुषंगाने दाखल विविध न्यायालयीन प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून देण्यात येत असल्याने याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे त्याचप्रमाणे माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत या संदर्भात माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यास त्यास संबंधित अधिकारी प्राधिकारी जबाबदारी राहतील असे निर्देश ते दिलेले आहेत. एखादे व्यवस्थापन जर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवार आहे त्याचा न्याय हक्क डावलीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी श्री दत्तात्रय शिंदे यांनी निर्गमित केलेले आहेत. आज दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी हे आदेश निर्गमित केलेले आहेत आणि साहजिकच या आदेशामुळे कुठेतरी एक अनुकंपा नोकर भरती संदर्भात पदभरती संदर्भात कुठेतरी एक खुलासा पारदर्शकता या ठिकाणी आलेली आहे. यापूर्वी नोकर भरती बंदी किंवा ज्या आकृतीबंधाची जी अडचण आहे ती कारण्यात देत अनेक प्रस्ताव डिपार्टमेंटला धूळखाट पडलेले आहेत. त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही. वेळप्रसंगी ते प्रस्ताव नाकारले जात होते, परंतु आता शिक्षण विभागाला कोणत्याही प्रकारे ते प्रकरण आता नाकारता येणार नाहीत. कारण
खुद्द महाराष्ट्र राज्य शासनाचे आपले जे कक्ष अधिकारी आहेत यांनी याबाबत खुलासा केलेला आहे आणि जर अनुकंपा तत्वावरील नोकर भरती संदर्भात जर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला त्यामुळे सुद्धा त्यांच्यावर कारवाई राहणार आहे. तेव्हा नक्कीच या अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना ही दिलासादायक बातमी ठरणार आहे. धन्यवाद.